कमळ हे फूल बघून सर्वांचंच मन प्रसन्न होते आणि सर्वांनाच आवडणारं असं हे फूल आहे. चला याचे ट्यूबर मी काढलेले आहे. बघा आता एकाच ट्यूबर आपापासून किती तयार होतं ते बघूया. कारण आपण जेव्हा कमळ लावताना एक छोटासा ट्यूबर लावतो त्याच्यापासून ते गोल गोल साईड असे फिरत राहते आणि भरपूर ट्यूबर तयार होतात. बघा आता जिला ग्रोथ आहे किंवा असे छान वाटते ते वेगळे करून घेऊया. एकाच याच्या टोपल्यामधून बघा एवढे सारे ट्यूबर निघू शकतात. हे छोटे रनर आहे ना, हे पण लवकर ग्रो होतात तिथले तिथं जर लावले तर. कारण बघा याच्यात ग्रोथ खूप छान आहे. असंच छोटंसं रनर मी लावलं होतं आणि त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, खूप जुना, मागच्या वर्षी. खूप सोप्या पद्धतीने तो व्हिडिओ सर्वांना आवडलेला आहे. कारण खूप सोप्या पद्धतीने मी लावलेलं होतं आणि असं मला भरोसाच नव्हता तेव्हा की हा इतकुसा रनर हा लागत असते म्हणून. जेव्हा मला काही कमळ लावण्याची काही माहिती नव्हती ना, काही नव्हती, मी लावलं होतं माझ्या पद्धतीने आणि तो आता वाढत गेला तो छंद. आणि मागच्या वर्षी पण 1-2 घेतले होते ना, त्याच्यामुळे आता भरपूर तयार झाले. आज मी आहे ना ते लावून घेते, तुम्हाला दाखवते कसे लावायचे तर. आणि तुम्ही पण लावू शकता तुमच्या बागेमध्ये आणि छान असा याचा आनंद घेऊ शकता. कारण कमळ जे म्हणजे पाण्यामध्ये ग्रो होणारे प्लांट असतात ना, ते ऑक्सिजनसुद्धा भरपूर देतात असं मी ऐकलेलं आहे. आणि हे फूल इतके सुंदर असतात ना, एकदा हा छंद लागला की मात्र हा सुटत नाही. बागकामही वाढते आणि हे भरपूर प्रमाणात वाढत जातात आपल्याकडे. तसे तसे आपले टोपलेसुद्धा वाढत जातात. पण कधी कधी इतकं काम पुरते ना, 4-8 दिवस झाले हे काम सुरू आहे पण ते संपतच नाही आहे. आज म्हटलं चला बघूया. सगळ्यात खाली बघा आता मी वर्मी कंपोस्ट टाकते. मी सुरुवातीला लावलं होतं फक्त शेणखत वापरलेलं होतं, ते पण गौरी वगैरे असंच माझ्याकडे होतं. फारसं काही नव्हतं तेव्हा, ना बोनमील होतं ना काहीच नव्हतं. तर आजचा बघा मी थोडंसं बोनमील टाकते, थोडीशी हळद टाकते आणि थोडीशी निमखडे टाकते. कारण मी कोणतेही केमिकलचा वापर करत नाही बागेमध्ये. भरपूर पक्षी येतात माझ्या बागेमध्ये आणि याच्यावरसुद्धा खूप पॉलिनेटर येतात वॉटर लिली कमळावर. त्यांना बघून आहे ना खूप सुंदर वाटत असते, छान वाटत असते, मन प्रसन्न होत असते. आता बघा आपण याच्यावर टाकूया मातीची लेअर. आता आपण काय काय टाकलं आहे बघूया. खाली टाकलं आपण शेणखत, त्याच्यावरच थोडंसं निमखली, बोनमील आणि हळद. आता आपली मातीची लेअर टाकूया. माती आहे ना, तुम्ही पहिले व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की चिकचिक झालेली माती तुम्ही घेऊ शकता. थोडीशी निमखली वरून पण टाकली. बघा आता याच्यात मी 2 लावून घेते, कारण कोणताही ग्रो हो म्हणून 2 लावते याच्यात. अशा पद्धतीने बघा असं ठेवायचं, साईडला ठेवायचं एका. आणि इथं जिथं मूळ आहे ना तिथे मी थोडीशी अशी माती लावून ठेवते आणि नंतर याच्यात फक्त आपल्याला पाणी भरून घ्यावं लागते. बघा किती सोपं आहे लावणं हे. आणि अशा पद्धतीने पाणी टाकलं एकदा की भरपूर छान. याच्यावर तुम्ही एक रेतीची लेअर देऊ शकता, पण मी रेत याच्यासाठी नाही टाकत आहे की माझ्याकडे आता सध्या नाही आहे आणि त्याच्यामुळं वजन पण आता वाढणार आहे. कारण भरपूर टोपले माझ्याकडे आहे, कारण 1-2 नाही आहे, भरपूर काम सुरू आहे माझं. अशा पद्धतीने एखादी आता तुम्ही दुसऱ्या साईडनं सुद्धा लावून घेते. 2पैकी तसे दोन्ही ग्रो होणार आहे. पण मी 2 लावते आता एका याच्यात सध्या. 1 लावला तरी चालेल. मी आता ह्या टोपल्यामध्ये माहिती आहे का, एखादी पिशवी किंवा एखादं काही ठेवून याच्यामध्ये पाणी टाकायचं, म्हणजे माती जास्त उकसणार नाही. तसं पण 1 दिवस माती 1-2 दिवस छान अशी बसायला वेळ लागते. पहिलं पाणी थोडंसं गडूळ दिसते, मग स्वच्छ होते. आणि काही दिवसांनी आपण याच्यात थोडेसे गप्पी मासे टाकू शकता. त्याच्यामुळं कसं आपल्याला मच्छर वगैरे होण्याचा प्रॉब्लेम होत नाही. आणि इथं बघा आता हे पण ट्यूबर तयार झालेलं आहे. असे 3 प्रकारचे 3 याच्यात मी टाकून ठेवलेले आहे. 3 माझ्याकडे, कारण सगळे मिक्स झालेले आहे. त्याच्यामुळं मला आता लावून घेते मी, कारण मला रंग माहीत नाही. 2 तर माझ्याकडे पिंकच होते आणि फक्त वेगवेगळ्या पद्धतीचे होते. बघा आता एक पिशवी ठेवली मी इथं आणि पाणी आपल्या याच्यामध्ये देणं चालू करून देते. आणि अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा लावून घेते. ते तुम्हाला समोर दिसेलच. आणि वेगवेगळ्या पद्धतीचे भरपूर दिवसाचं काम करणं सुरू आहे, पण काम आणि व्हिडिओ हे दोन्ही होत नाही आहे. त्याच्यामुळं म्हटलं चला आज एक तरी व्हिडिओ देऊ. बघा हा मी वेगळ्या पद्धतीने लावलेला आहे, त्याचा प्रयोग केलेला आहे वेगळा. काही दिवसांनी त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ बनवणार आहे. आणि बघा हे सुद्धा मी बदलवलं नाही. एका साईडनं खत वगैरे दिलं. आणि तिसरं बघा अशा पद्धतीने बारीक पानं दिसायला लागले ना, हे असंच राहू दिलं. याला पण साईडनं खत वगैरे दिलं. आणि कारण काम भरपूर होतं म्हणून काही काही तसेच राहू दिलं. तरी आज 3 टोपले लावले झाले माझे. आणि वॉटर लिली भरपूर बल्ब तयार झाले, त्याच्यामुळे इतक्या कुंड्या वाढल्या त्याचं पण दररोज काम सुरू आहे बघा. आणि थोडेसे ट्यूबर आता वेगळे काढून ठेवते मी, कारण मला एका ठिकाणी द्यायचे होते ना, त्यांच्यासाठी काढून ठेवते. बाकीचे मी सगळे लावून घेते. आणि बघा अशा पद्धतीने आता मी याला पाणी दिलं की आता ते थोडं छान बसेल आणि आपले कशी ग्रोथ होते काय होते पुढं दाखवणारच आहे. तसंच या प्लांटचा एक वेळा सीझन आला ना ते खूप ग्रो होतात. पहिल्यांदा मी काय केलं, असं मातीने थोडीशी चिकणी तयार करा,
किंवा भिजत ठेवा, म्हणजे खूप छान होईल. कारण कमळाला कशी आपण म्हणतो ना चिखलात येते, त्याच्या पद्धतीने चिखल तयार झाला ना खूप छान राहते. कारण मी पहिला प्रयोग माझ्याकडे जिथं पाणी साचते ना तीच माती वापरलेली होती आणि त्याच्यात छान मला रिझल्ट मिळाला होता. आणि एकदम सोप्या पद्धतीने मी आहे ना वर्षभरसुद्धा असे खूप असे केमिकलयुक्त किंवा कोणते खतसुद्धा देत नाही, तरी पण माझ्या वाटरलेला मस्त फुलं आले होते मागच्या वर्षी. अशा पद्धतीने आता मला असं वाटतं माझं 2-3 वर्ष झाले, मला पहिल्यांदा एक आणतो आपण आणि हळूहळू इतकी आवड निर्माण होते. बघा हे वेगळ्या पद्धतीचे आहे, म्हणजे 3 जे टोपल्यामधून निघाले ना मी 3 याच्यात ठेवलेले होते आणि आता हळूहळू एक एक करून लावून घेते, बाकीचे ठेवून देणार आहे. कारण छोटा ट्यूबरसुद्धा ग्रो होत नाही असं नाही, रनरसुद्धा ग्रो होतात. फक्त चांगली ग्रोथ झालेली असली ना ते ग्रोथ होतात. बघा इथं आता मुळे आहे, छोटंसं पाणी येत आहे. अशा पद्धतीने वेगळ्या याच्यातले तर मला 9-10 ट्यूबर तयार झालेले आपले बघा. आणि काढतानासुद्धा मी त्या दिवशी दाखवले होते हे कसे काढले, तर पण तो व्हिडिओ मी आज याच्यामध्ये घेतलेला नाही आहे. हळूवारपणे काढा, नाही तर मग हे तुटायची सुद्धा भीती असते, तसे नाजूक असतात काही काही. अशा पद्धतीने मी सगळे काढते आणि दुसरासुद्धा आता लावून घेते. आणि बाकीचे भरपूर व्हिडिओ तयार होतील, कारण काढलेले खूप आहे, फक्त ते होत नाही आहे. आणि मी मोजत होती माझे किती झाले, तर आता हे 9 ट्यूबर तरी भरले होते. आणि जे एकदम छोटे आहे ते सुद्धा ग्रो होणार आहे, ज्यांना ग्रोथ आलेले आहे. बाकीचे तर काही एवढे होणार नाही. अशा पद्धतीने 9 मी काढून घेतलेले आहे. आता बघा हे सगळे ट्यूबर आपण काढून घेतलेले बाहेर. हे पण बघा किती ग्रोथ आलेले आहे याला. फक्त माझ्या यानं एका ट्यूबरला म्हणजे एका कमळला मागच्या वर्षी फूल आलेलं नव्हतं ना, त्याचं मला माहीतच नव्हतं, नंतर आणलेलं होतं. तर आधीचे दोन्ही माहीत होते कोणते रंग आहेत. आणि बघा मला आहे ना येलो कलरचा पाहिजे होता, पण आता बघू पिवळा जर निघाला चांगलंच आहे. आणि इथं पण बघा आता थोडंसं खत टाकलेलं आहे, थोडंसं बोनमील टाकलेलं आहे. पहिलं याला मी बोनमील वगैरे टाकलं नव्हतं, कारण मला माहीतच नव्हतं. आणि आता निमखली टाकले आहे थोडे. आणि बघा हे मी जे माती आपली बाहेर निघाली ना तेच मातीचा वापर केलेला आहे. याच्यामध्ये थोडीशी साधी माती टाकायची होती आणि थोडीशीच टाकलेली होती मूठभर, कारण मला आहे ना खालून माती आणायचं कंटाळा आला होता. आणि हे माती आहे ना मला भिजलेली थोडी पाहिजे होती, म्हटलं कोरडी टाकल्यापेक्षा मग ही माती काढलेलीच मी वापरलेली आहे. आता बघूया यावर्षी त्याचा रिझल्ट कसा मिळते. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही माती अशी छान अशी भिजत ठेव जा आणि त्याच्यानंतर त्याचा वापर कर जा. अशा पद्धतीने आता बघा आपण हे दुसरे ट्यूबर लावून घेतो. हा ट्यूबर तर खूपच हेल्दी आहे, तुम्ही बघू शकता, त्याच्यामुळं हा लवकरच ग्रो होणार आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने मी जे करते काम ते नेहमी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे पाहिजे ते पण नक्की सांगा, म्हणजे मी तसे प्रयत्न करेल. कारण मेहनत तर भरपूर करते, पण त्याच्या मानानं काही तुम्ही मला लाईक, सबस्क्राईब आणि छान अशा कमेंटसुद्धा आता कमी करता, म्हणून मी तुम्हाला बोलत आहे. आणि बघा तुम्हाला कसं वाटते, कारण याला मेहनत भरपूर लागते सगळ्या गोष्टी करायला. आणि त्याच्यासोबत व्हिडिओसुद्धा काढायचे असले ना तर काही तर मी व्हिडिओ काढतच लावणार आहे, कारण कामच तेवढं भरपूर आहे. आणि बघा आता अशा पद्धतीने इथे एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. हे व्हिडिओ तुम्हाला नंतर सांगेन मी कशा पद्धतीने ही माती तयार केलेली आहे. तर रिझल्ट मला मिळाला तेव्हा मी तुम्हाला दाखवते, कारण मग तुम्हालाही तो मिळाला पाहिजे असं मला वाटत असते. आणि याच्यात बघा आता याच्यातच थोडंसं खत वगैरे सगळं मिक्स करते आणि याच्यातसुद्धा थोडे ट्यूबर लावून घेते. कारण काम खूप असलं ना तर असं प्रत्येक गोष्ट प्रॉपर करायला जमत नाही, त्याच्यामुळं असं काही प्रयोग केल्यामुळे ते खूप यशस्वीसुद्धा होतात आणि त्याचा आपल्याला फायदासुद्धा होत असतो. म्हणून नवीन प्रयोग बागेमध्ये मी नेहमीच करत असते. आणि चला आता एक नवीन ट्यूबर अजून लावून घेऊ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि आवडत असेल तर चॅनलला खरंच सबस्क्राईब तर कराच, पण एक कमेंटसुद्धा करा. काही तुम्हाला प्रश्न असेल ते सुद्धा विचारू शकता. धन्यवाद.